हे अर्धा किलो गिलके घेतलेले आहेत मी. छान असे लांब सरक गिलके दिसत आहे तुम्हाला हे. आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे. गोलाकार कट करा किंवा स्क्वेअर मध्ये कट करा, आपल्याला हवं तसं आपण कट करू शकतो. वांग्याच्या भरताप्रमाणेच आपल्याला गिलक्याच्या भरताची प्रोसिजर करायची असते. एवढंच आहे की आपण वांगी हे भाजून घेतो आणि गिलके आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत. हे बघा, या प्रकारे मी गिलके छान असे गोलाकार कापून घेतलेले आहेत. तर कापून झाल्यानंतर आपण हे कुकरमध्ये शिजवायला टाकून घ्यायचे. बघा, यात आपण थोडंसं पाणी घालायचं, अर्धा ग्लास, कारण गिलक्याला पाणी सुटत असतं, त्यामुळे पाणी जास्त घालायचं नाही. गिलक्याचं भरीत बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघा, मी कांद्याची पात घेतलेली आहे, मिरच्या घेतलेल्या आहे बारीक 5 ते 6, 2 जाड मिरच्या, मीठ चवीनुसार, जिरं, मोहरी, ओवा आणि शेंगदाणे. बघा, या प्रकारे गिलके मस्त आपले शिजून तयार झालेले आहेत. हे बघा, मी चाळणीमध्ये त्यांना नितरत ठेवलेले आहेत. गिलके शिजले आहे की नाही ते बघून घ्यायचं. बघा, या प्रकारे गिलके छान शिजून तयार झालेले आहेत. आता आपण मिरच्या भाजून घेऊया. बघा, या प्रकारे आपण मिरच्या भाजून घ्यायच्या. मिरच्या भाजल्यानंतर आपण बडगीमध्ये टाकून घ्यायच्या. त्यात आपण 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि थोडी कांद्याची पात घालायची. जी कांद्याची पात आपण काढलेली होती त्यातल्याच 2 काड्या घेऊन आपण त्यात खोडून घालायच्या. आता आपण यात थोडं चवीनुसार मीठ घालूया. पूर्ण आपल्या भरताला लागेल तेवढं मीठ आपण यात घालायचं. मीठ घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित ठेचून घेऊया, याचा ठेचा तयार करून घेऊया. गिलक्याचं भरीतही फार चविष्ट आणि स्वादिष्ट लागत असतं, तुम्हाला नक्कीच आवडेल. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. बघा, या प्रकारे ठेचा आपला छान तयार झालेला आहे. तर त्यात आपण गिलके टाकून घ्यायचे. गिलके देखील आपल्याला त्यात व्यवस्थित ठेचून मिक्स करून घ्यायचे आहेत. या प्रकारे बघा, गिलके नरम असल्यामुळे ठेचायला सोपे जातात. बघा, या प्रकारे मस्त असं गिलके ठेचून झालेले आहेत. आता आपण ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ठेच्यामध्ये. ठेच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी लागणारं साहित्य बघा, मी 2 मिरच्या ज्या घेतलेल्या होत्या त्या कापून घेतलेल्या आहेत, कांद्याची पात कापून घेतलेली आहेत, लसूण खुडून घेतलेला आहे. बघा, या प्रकारे आपल्याला आता फोडणी द्यायची आहे. गिलक्याच्या भरताला फोडणी देण्यासाठी आपल्याला साधारणतः 4 पडी तेल लागणार आहे. भरताला जरा जास्तच तेल लागत असतं, वांग्याच्या भरताला देखील जास्तच तेल लागत असतं. कुठलाही भरताचा प्रकार आपण करतो तर तेल हे जास्तच लागत असतं. आता मी त्यामध्ये मिरच्या आणि लसूण टाकलेला आहे. लसूण छान परतल्यानंतर आपण मिरच्या टाकलेल्या आहेत. मिरच्या देखील त्यात व्यवस्थित आपण फ्राय करून घेणार आहोत. मिरच्या फ्राय झाल्यानंतर आपण त्यात जिरं आणि मोहरी घालायची. जिरं मोहरी छान फुटून तयार झाल्यानंतर आपण त्यात शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे छान लालसर होईल तोपर्यंत आपण परतून घ्यायचे. त्यानंतर आपण त्यात कांद्याची पात घालायची. कांद्याची पात पण सुद्धा त्यात आपण परतून घेणार आहोत. पूर्ण परतून झाल्यानंतर आपण सगळ्यात शेवटी आपण ओवा घालायचा. ओवा हा सगळ्यात शेवटी घालायचा, कारण आधी घातल्यास ओवा हा दडतो आणि ओव्याची ही चव पाहिजे तशी लागत नाही, म्हणून ओवा आपण शेवटी घालायचा. या प्रकारे छान असं सर्व जिन्नस परतून झाल्यानंतर आपण यात जे आपण ठेचून घेतलेले आहे गिलक्याचे भरीत ते टाकून घ्यायचे. बघा, मस्त असं परतून झालं. आपण यात ठेचलेलं भरीत टाकून घेऊया. बघा, या प्रकारे आपण सर्व भरीत त्यात टाकून घ्यायचं आणि त्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गिलक्याचं भरीत देखील चवीला खूप रुचकर आणि स्वादिष्ट लागत असतं. बघा, या प्रकारे मस्त असं आपण ते हलवून घ्यायचं. पूर्ण जिन्नस आपण त्यात मिक्स करणार आहोत. या प्रकारे थोडं तेल आपल्याला कमी वाटत असल्यास मी वरच्या बाजूने थोडं तेल घातलं तरी काही हरकत नाही. गिलक्याच्या भरतामध्ये थोडे शेंगदाणे आपण जास्त घालायचे. शेंगदाण्यांनी गिलक्याच्या भरताला फार चव येत असते आणि खायला देखील फार रुचकर वाटत असतात गिलक्याच्या भरतातले शेंगदाणे. बघा, या प्रकारे मस्त असं भरीत आपलं तयार होत आहे. पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवायचं आणि 5 ते 10 मिनिटाकरता लहान गॅसवरती शिजू द्यायचं. अशा प्रकारे मस्त असं आपल्या गिलक्याचं भरीत तयार झालं आहे.
वांग्याच्या भरताला जसे पाणी सुटते त्या प्रकारे गिलक्याच्या भरताला पाणी सुटत नाही, म्हणून आपल्याला थोडं यात तेल जास्त घालावं लागतं. पूर्णपणे तयार झालेला आहे. 5 ते 10 मिनिटं. मला कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला नवीन रेसिपी बनवायला अजून दुसरी रेसिपी आपली गवारच्या शेंगा आपण करणार आहोत. या शेंगा मी शिजवून घेतलेल्या आहे कुकरमध्ये. पण कोरडी गवारच्या शेंगांची भाजी करणार आहोत. यात मी साधारणतः 3 पडी तेल घातलेलं आहे. त्यात लसूण घातलेला आहे. लसूण छान प्रकारे लालसर होईल तोपर्यंत आपल्याला परतवायचं आहे. त्यानंतर आपण यात जिरं आणि मोहरी सुद्धा टाकून घेणार आहोत. गवारच्या शेंगा म्हटलं म्हणजे सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी आहे आणि खूप महाग सुद्धा मिळते ही बाजारामध्ये, पण त्याची चवही तशीच असते. यात आपण आता कांदा घालणार आहोत. कांदा छान प्रकारे लालसर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. मिरची घालून सुद्धा गवारच्या शेंगा आपण तव्यावरती करू शकतो. फार अप्रतिम बनत असतात मैत्रिणींनो. कढी आणि मिरची घालून तयार केलेली गवारच्या शेंगांची भाजी. पण मी ही पोळीसोबत लागणारी गवारच्या शेंगांची भाजी करते आहे. यात मी थोडासा हिंग सुद्धा घातलेला आहे. बऱ्याचदा आपल्याला मुलांच्या टिफिन मध्ये देण्याचा प्रश्न असतो, तर एखाद्या वेळेस आपण गवारच्या शेंगांची भाजी या प्रकारे नक्कीच करू शकतो, कारण ही छान अशी रसेदार आणि ग्रेव्ही टाईप बनत असते. बघा, यात मी टोमॅटो घातलेला आहे आणि थोडंसं डाळीचं पीठ घातलेलं आहे. यामुळे भाजी ही कोरडी वाटत नाही. बघा, या प्रकारे मी अजून 1 चमचा भरून यात तिखट घातलेला आहे. 2 चमचे तिखट. त्यानंतर थोडासा मसाला, धनापूड आणि हळद. या प्रकारे आपण सर्व टाकून झाल्यानंतर कांद्यामध्ये व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. डाळीचं पीठ घातल्यामुळे ही भाजी कोरडी होत नाही आणि टोमॅटोमुळे सुद्धा ही भाजी कोरडी वाटत नाही. छान अशी लज्जतदार ही गवारच्या शेंगांची भाजी आपली तयार होत असते या प्रकारची. तर यात आपण शेंगा घातलेल्या आहे. कांदा आणि ते कांद्यामध्ये आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. डाळीच्या पिठामुळे भाजी छान मेळ धरत असते, त्यामुळे थोडं डाळीचं पीठ आपण घालायचं. बघा, या प्रकारे मस्त अशी शेंगांची भाजी आपली तयार झालेली आहे. यात आपण थोडं चवीनुसार मीठ घालायचं आणि साधारणतः 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून आपण याला छान अशी फ्राय होऊ देणार आहोत, जेणेकरून त्यात मीठ आणि जे आपण तिखट घातलेलं आहे ते शेंगांमध्ये व्यवस्थितरित्या मुरायला हवं. या प्रकारे मस्त गवारच्या शेंगांची भाजी आपली तयार झालेली आहे. गवारच्या शेंगा पोळी किंवा गवारच्या शेंगा आणि तुम्ही ज्वारीची भाकरी तरी केली तरी सुद्धा ही भाजी फार अप्रतिम लागत असते मैत्रिणींनो. तुम्हाला कशी वाटते माझी रेसिपी मला कमेंटद्वारे नक्की कळवा. साधारणतः 5 ते 7 मिनिटं झालेली आहे आणि पूर्णपणे आपली गवारच्या शेंगांची भाजी ही तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.